वरई इथे नेहरू सायन्स सेंटरजवळ मेट्रो रेल्वे स्थानकाच्या नावावरून सध्या एक राजकीय वाद पेटलाय। या स्थानकाचं नाव केवळ सायन्स सेंटर असं केल्यामुळे काँग्रेसने राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे। देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावानं नेहरू सायन्स सेंटर ही ओळख होती, मात्र तिथनं मेट्रो स्थानकाचं नाव आता फक्त सायन्स सेंटर असं आहे। या मेट्रो स्थानकाचं नाव नेहरू सायन्स सेंटर करावं अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी या प्रकरणात सोशल मीडियावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे। त्यानंतर काँग्रेसच्या जवळपास सर्वच नेत्यांनी राज्य सरकारवर टीका करत हे नाव बदलण्याची मागणी केली आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, खासदार वर्षा गायकवाड यांनी नव्या नावावर आक्षेप घेतलाय। तर या संदर्भात सचिन सावंत यांनी ट्विट केले सोशल मीडियावर। पाहूया त्यांनी काय नेमके ते व्यक्त झालेले आहेत। तर सचिन सावंत म्हणतात, पंडित नेहरू यांचं योगदान इतकं अविस्मरणीय आहे की भाजपनं त्यांचा कितीही अपमान केला किंवा त्यांचा वारसा नाकारला तरीही त्यांचे प्रयत्न हे अपयशीच ठरतील। सगळ्या देशाला माहिती आहे की वरईचा जो भाग आहे जिथे मेट्रो 3चं स्टेशन आहे तिथे नेहरू सायन्स सेंटर आहे। भाजपला पंडित नेहरूंच्या नावाची ॲलर्जी आहे आणि त्यामुळेच त्यांनी सायन्स सेंटर इतकंच नाव मेट्रो स्थानकाला दिलेलं आहे। ते सायन्स सेंटर स्टेशनचा हा वाद आता पेटतोय। भाजपनं यावर प्रत्युत्तर दिलंय आणि अमित साटम यांनी काय उत्तर दिले पाहूया। तर नोटिफिकेशन दाखवत अमित साटम यांनी उत्तर दिले, काँग्रेसचं फेक नॅरेटिव्ह आहे असं साटम म्हणतात। सायन्स सेंटर स्टेशनचा वाद, भाजपनं त्यावर हे उत्तर दिलेलं आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, खरं तर विज्ञान केंद्र आपण त्याच मेट्रो स्थानकाच्या जवळ थांबलेल्या सायन्स सेंटर एवढंच नाव आहे। पंडित नेहरूंचा वारसा कितीही नाकारलात आणि किती तुम्हाला या नावाची ॲलर्जी असली तरी देखील सगळ्यांना माहिती आहे त्यांचं योगदान किती मोठं, अशी टीका केलेली आहे सचिन सावंतांनी। आता हा राजकीय वाद आणखी पेटत जाणार असं चिन्ह दिसतंय, काय नेमके तपशील आहेत? निश्चितच अनुपमा, गेल्या 11 वर्षांमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचं योगदान आणि त्यांच्या नावावरून गेल्या 11 वर्षांमध्ये अनेक वेळेला वाद झाले। त्यावर भाजप काँग्रेसमध्ये राजकीय युद्धसुद्धा झालं। याचाच एक पुढचा भाग म्हणून आता मुंबईतल्या नेहरू सायन्स सेंटरपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या मेट्रो स्टेशनला जे सायन्स सेंटर एवढंच नाव देण्यात आलंय, त्यावरून एक नवीन वाद निर्माण झालाय। मी त्या स्थानकाच्या बाहेरच उभा आहे आणि माझ्या मागे तुम्ही जी नेमप्लेट पाहताय त्या नेमप्लेटवरती सुद्धा केवळ सायन्स सेंटर मेट्रो स्टेशन एवढंच नाव देण्यात आलंय। यावरून काँग्रेसनं आता भाजपवरती आणि एकंदर सरकारवरती आरोप केले की कशा पद्धतीनं भाजपचा नेहरू द्वेष किंवा नेहरूंबद्दलची भाजपची भूमिका, भावना यातून पुन्हा एकदा निर्माण दिसून आलेली आहे। काँग्रेस नेत्यांनी याचा निषेध सुद्धा केला आहे आणि या संदर्भात त्यांनी आपली जी भूमिका आहे ती मांडलेली आहे। मात्र याला आता भाजपकडनं सुद्धा प्रत्युत्तर देण्यात आलंय। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आणि खऱ्या अर्थानं सप्टेंबर 2013 मध्येच जेव्हा UPA सरकार होतं त्याच वेळेला या संदर्भातला, या स्टेशनच्या नावासंदर्भातला एक राजपत्र काढण्यात आलं होतं, एक नोटिफिकेशन काढण्यात आलं होतं। ते नोटिफिकेशन अमित साटम यांनी ट्विट केलं आणि याच नोटिफिकेशनच्या आधारे त्यांनी असं म्हटलंय की खऱ्या अर्थानं या स्टेशनला नेहरू सायन्स सेंटरऐवजी केवळ सायन्स सेंटर हे नाव देण्यात यावं, या पद्धतीचं नोटिफिकेशन हे सप्टेंबर 2013 मध्ये देण्यात आलं होतं, काढण्यात आलं होतं। त्यामुळे या संदर्भात आता ह्या नामकरणावरून मोठा वाद पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेसमध्ये आपल्याला उफाळून येताना पाहायला मिळतोय। काँग्रेस नेत्यांनी या संदर्भात भूमिका मांडली आहे, त्याला भाजपकडनं सुद्धा प्रत्युत्तर मिळालंय। अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केलेल्या मेट्रोवरून पुन्हा एकदा मुंबईमध्ये वाद निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतोय। या संदर्भामध्ये आता काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते मेट्रो असेल किंवा प्रशासन असेल किंवा सरकार असेल यांच्याकडे काही तक्रार करते का, काही पाठपुरावा करतंय का आणि सरकार याला कशा पद्धतीने रिप्लाय करतंय हे देखील पाहावं लागणार आहे। येऊ घातलेल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेसमध्ये हा वाद निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरच या नेहरू सायन्स सेंटरच्या जवळ असलेल्या मेट्रो स्टेशनला जवाहरलाल नेहरू यांचं नाव देण्यात येते का? अर्थात जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान होते, त्यांचं योगदान सुद्धा वादात येते। त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या आधी काँग्रेसला एक हा महत्त्वाचा मुद्दा मिळालेला आहे। या दृष्टीनं काय नेमकं सगळं आता राजकारण पुढे जात आहे बघावं लागणार आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।